सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 70 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयुरीला आता 4था महिना लागला होता. तिचा बर्थडेसुद्धा आला होता 2 दिवसांनी. अर्जुनने तिचं गिफ्ट आधीच सिलेक्ट केलेलं होतं आणि पहिली सोनोग्राफी करण्यासाठी जायचं होतं. तो संध्याकाळी घरी आला आणि म्हणाला, मयू, उद्या आपण हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. तू लवकर तयार हो, कारण मी तुला पुन्हा घरी सोडून फॅक्टरीत जाणार आहे. पण तिचं लक्षच नव्हतं त्याच्या बोलण्याकडे आणि तो म्हणाला, मी बायकोशी बोलतोय, भिंतीसोबत नाही. तरीही तिचं लक्ष नव्हतं. अरेच्चा, हे आउट ऑफ कव्हरेज एरियामध्ये गेली वाटतं, नॉट रिचेबल, असं म्हणून त्यानं तिच्या भोवती मिठी मारत म्हणाला, ए मयुराणी, काय झालंय? कशात इतकी हरवली आहेस? माझ्या बोलण्याकडेही लक्ष नाही तुझं? आणि ती म्हणाली, काही नाही हो. मग तर नक्कीच काहीतरी आहे, आता सांगच. तो किचनवर तिच्या पुढे बसत म्हणाला. तरीही ती म्हणाली, खरंच इतकं सिरियस काही नाही हो. हो का? मग नक्कीच तुझ्या सिरियलमधल्या सुनेला सासूनं त्रास दिला असेल किंवा एखाद्या हिरोचा प्रेमभंग झाला असेल, हो ना? तो हसत हसत म्हणाला. नाही हो, तुमचं आपलं काहीतरीच. सारखं सारखं काय हो चिडवता मला? मी नाही बघत आता तसल्या सिरियल, तुम्ही सांगितल्यापासून. अरे वा, म्हणजे माझ्या शब्दाला किंमत आहे म्हणायचं या घरात. आणि मयुरी डोळे बारीक करून कमरेवर हात ठेवून रागात त्याला म्हणाली, मी तुमचं कधी ऐकत नाही का? सगळं तर ऐकते. कुठे ऐकतेस सगळं? आत्ताच बघ ना, काय झालं असं विचारतोय तर सांगतेस का? आणि मयुरी बोलायला लागली. दामले काकू आणि त्यांच्या सुनेचं भांडण झालं आणि त्यात त्यांच्या मुलानंही सुनेचीच बाजू घेतली. त्यामुळे त्या खूप उदास होत्या आज. अरे बापरे, मग तू काय इतकी उदास आहेस? दामले काकूंचा चेहरा पाहून वाईट वाटलं हो मला. एवढं आपण मुलांना जन्म द्यायचा, 9 महिने पोटात वाढवायचं, हाताचा पाळणा करून डोळ्यात तेल घालून मोठं करायचं आणि बायको आली की तिच्या तालावर त्यांनी नाचायचं, त्यांच्या मुठीत जायचं. किती वाईट वाटत असेल ना त्यांना? आणि तो म्हणाला, हो वाईट तर वाटणारच गं, पण तुझं काय? तू का नाराज आहेस? आता आपलंही बाळ होईल, मोठं होईल, मग त्यानंही असंच केलं आपल्याला तर. आणि अर्जुनने कपाळावर हात मारून घेतला. किचनवरून उडी मारत म्हणाला, झालं हिचं सुरू. ही कुळी पण ना सुतावरून स्वर्ग काढते. अजून 3 महिन्याचं बाळ झालं नाही तोपर्यंतच हिने त्याचं लग्नही लावून दिलं मनातल्या मनात. सूनही घरात आणली, त्याचा हनीमूनही झाला आणि आम्हाला नातवंडही आली. एवढं सगळं करून रिकामी झाली ही वरमाई आणि वरबापाला पत्ताच नाही. सगळे ओव्हर थिंकिंगचे परिणाम. आणि तो तिला म्हणाला, मयू, तुम्ही बायका म्हणजे ना विनाकारण कोणत्याही गोष्टीची चिंता करत बसता. आणि विनाकारण चिंता करणं म्हणजे न घेतलेल्या कर्जावर व्याज भरणं, समजलं? अगं आत्ताच काय इतका विचार करतेस तू? त्याच्या बायकोवर रागावून आत्ताच त्याला वेठीस धरणार आहेस का तू? अजून आपलं पोरगं जन्माला पण आलं नाही आणि सून तर अजून आली असेल की नाही कुणास ठाऊक. आणि मयुरी म्हणाली, हो, पण तरीही जनरल समाजात जे घडतंय त्यावरून तरी असे विचार येतातच ना मनात. हो ग, ते साहजिकच आहे, पण आपल्या बाबतीत ते होईल असं का वाटतंय तुला? आणि सगळ्या सुना वाईट नसतात अगं. तू माझ्या आईबाबांना अशी बोलली असती का? ती मान हलवून नाही म्हणाली आणि मनात म्हणाली, अर्जुनरावांच्या आईबाबाला मी असं बोलली असती तर त्यांनी मला सोडलं असतं का? माझी वरात इथून माझ्या आईच्या घरापर्यंत काढली असती त्यांनी. आणि इथे त्यांच्या मित्रांना काही एवढंसं म्हणाले तरी चालत नाही, स्वारींना. आणि आईबाबांना बोलले तर आयुष्यभर त्या अपराधाची शिक्षा भोगावी लागली असती मला. आणि तिला पुन्हा अशी विचार करताना पाहून अर्जुन म्हणाला, काय गं, कुठे हरवलीस? लागली ना परत विचार करायला? असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि समजावत म्हणाला, तू कसं मला तुझ्या मुठीत ठेवलं आहेस तसंच प्रत्येक बायको तिच्या नवऱ्याला मुठीत ठेवते, होय ना? त्यात एवढं काय टेन्शन घ्यायचं? म्हणजे आपल्या सुनेनं सुद्धा आपल्या मुलाला मुठीत ठेवलं तर काहीही वाईट वाटून घ्यायचं नाही, हो ना? काय बोलता हो तुम्ही? कोणी कोणाला मुठीत ठेवलं हे दिसतंय हां? आणि तो तिला म्हणाला, मी तर माझी बायको मिठीत ठेवतो बाबा, आणि ती मला मुठीत ठेवते. मग सुनेनंही सासूचं बघून तसंच केलं तर काय बिघडलं? मयुरी आता गप्प बसली आणि अर्जुन म्हणाला, अगं आधी बाळ तर जन्माला येऊ दे, मग बघू पुढचं.
आणि मी आहे ना. ती म्हणाली, बरं तुम्ही काय म्हणत होता? आता सांगतो रात्री, चहा ठेव, असं म्हणत तो फ्रेश व्हायला गेला. आता सकाळी सकाळी मयुरी किचनमध्ये नाश्ता बनवत होती आणि अर्जुन तयार होऊनच आला. त्यानं रात्रीच तिला लवकर उठ म्हणून सांगितलं होतं, कारण हॉस्पिटलमधून येऊन त्याला फॅक्टरीत जायचं होतं. अर्जुनने घेतलेली दुसऱ्या महिन्याची साडी घातली होती तिनं. पोपटी रंग आणि लाल काटाची, खूप सुंदर दिसत होती ती. आणि केसवरती आंबाडा घालून बांधले होते. आणि अर्जुन त्याच्या रूममधून तयार होऊनच बाहेर आला. त्यानं इकडं तिकडं बघितलं. सचिन, लता कुठेच दिसत नव्हते. आणि रोजच्या सारखं त्याला आता तिला मिठी मारता येत नव्हती, कारण लता किचनमध्ये असायची तिच्यासोबत. आज संधी चांगली होती आणि अर्जुनराव मौके पे चौका मारणार होते. आता तिला पाठीमागून घट्ट मिठी मारायची होती. आणि तो हळूच तिच्याजवळ गेला. तिला काहीच माहीत नव्हतं, कारण ती मन लावून नाश्ता बनवत होती. आणि अर्जुनरावांच्या मनात खुशी के मारे लड्डू फुट रहे थे. तिला अशी सकाळी सकाळी जादूची झप्पी दिली की कसं दिवसभर फ्रेश वाटतं त्याला. आणि तो तिच्याजवळ गेला. फक्त हातभर अंतर होतं तो तिच्यापासून. आणि पुन्हा आता तो तिला मिठी मारणार इतक्यात, अहो मी काय म्हणते, असं म्हणत मयुरी बाहेरून आत आली. आणि तो आवाज ऐकून त्यानं तिकडं पाहिलं आणि अर्जुनराव भूत बघितल्यासारखं एका जागी स्तब्ध उभा राहिले. त्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. थंडी वाजून आल्यासारखे हातपाय लटपट लटपट करायला लागले. सकाळच्या इतक्या फ्रेश वातावरणातही त्याला दरदरून घाम फुटला. जो रोमॅन्टिक मूड होता तो सगळा कुठल्या कुठे गायब झाला. मयुरी तर बाहेर होती आणि किचनमध्ये होती ती लता होती. आणि तो हाताने घाम पुसत मनात म्हणाला, बाप रे, हे काय करणार होतो मी आज. देवा तुझे खूप खूप आभार, मला वेळीच सावध केलंस, नाहीतर आज काय अनर्थ ओढवला असता तुलाच माहीत. आणि मयुरी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, अहो रांगोळी किती छान दिसते बघा ना, मी सगळे रंग भरले असतात. आणि इकडं मात्र अर्जुनरावांच्या तोंडावरचा रंग उडाला होता. आणि तिनं बघितलं, गोरे पान अर्जुनराव काळे ठिक्कर पडले होते. त्याच्या डोळ्यातून खूप अपराधीपणाची भावना दिसत होती. आज मयुरीनेच वाचवलं होतं त्याला. ते आणखीन 2 सेकंद जरी आली नसती तर या विचारानेच त्याला घाम फुटत होता. आणि तिचा आवाज ऐकून लतासुद्धा म्हणाली, भाऊजी काय हवं आहे का तुम्हाला. मयुरी त्याच्या गळ्यावरचा घाम पुसत म्हणाली, अहो घाम काय येतोय तुम्हाला इतका. असं म्हणून तिनं सचिनला हाक मारली. सगळे त्याच्या भोवती जमा झाले होते आणि काय होतं हे विचारत होते. पण आता काय सांगायचं, त्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं आणि ती त्याला पाणी प्या म्हणत होती. लताला काल मयुरीच्या कपाटात ही साडी पाहून खूप आवडली होती. अर्जुनरावांची चॉईस एकदम भारी आणि झक्कास असते ना. आणि आज ती साडी लताला नेसायला तिनं दिली होती. म्हणून अर्जुनला वाटलं की हे आपलंच पार्सल आहे, मारा डल्ला. पण फक्त वरचं कवरच त्याचं होतं, आतला माल सचिनचा होता. आणि अर्जुन म्हणाला, मला काही नाही होत, मी ठीक आहे, जरा आराम करतो, असं म्हणून बेडरूममध्ये शिरला. मयुरी त्याच्या मागे मागे येणारच होती. तो बेडवर पडला होता, फॅनकडे एकटक बघत नुसता घोकत होता, देवा वाचवलंस रे आज. आणि ती म्हणाली, अहो चहा आणलाय तुम्हाला, काय झालं आहे सांगा तरी, आपण डॉक्टरांकडे निघालो आहे ना, चला लवकर, तुम्हालाही आपण दाखवूया. आणि त्याने तिला चहा टेबलवर ठेवून जवळ बसायला सांगितलं. तिचा हात त्याच्या थरथरत्या हाताने हातात घेतला. अजून थरथरत होता तो. तिला तर काहीच समजत नव्हतं. आणि तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, मयू मला गालावर किस दे, हातावर किस दे, ओठावर किस दे. आणि तिने काहीही न विचारता तसे त्याला किस दिले. आणि त्याला खूप बरं वाटत होतं. आणि ती मनात म्हणाली, काय झालं आहे अर्जुनरावांना, असे का भूतानं पचडल्यासारखे करत आहेत कुणास ठाऊक. कुणाची नजर तर लागली नाही ना यांना. सगळ्याजणी आपले नवरे बॉयफ्रेंड सोडून यांनाच बघतात रोखून रोखून. आता मग अर्जुन थोडा रिलॅक्स झाला आणि तिनं त्याचं गाल दोन्ही हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, अहो काय झालंय, तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा बरं. आणि अर्जुनने घाबरत घाबरत सगळं सांगितलं. तशी मयुरी पोट धरून हसायला लागली, अगदी अर्जुनच्या गळ्यात पडून. आणि अर्जुन लहान मुलासारखा गाल फुगवून तिच्याकडे टोकूमुकू बघत होता. खूप क्यूट दिसत होता तो. एरवी इतके बोलण्यात चतुर अर्जुनराव
पण आज त्यांची बोलतीच बंद झाली होती. फार हवालदिल झाले होते. त्याला तसं पाहून तर ती आणखीनच हसायला लागली. चोरून दूध प्यावं आणि जिभेला चटका बसावा आणि सांगताही येत नाही कुणाला, अशी अवस्था झाली होती त्याची. तिचं हसू ओसरलं आणि अर्जुन म्हणाला, इतकं का हसतेस? ही काय हसण्यासारखी गोष्ट आहे का? आणि ती म्हणाली, ओहो, मग हसू नको तर काय करू? म्हणून तुम्ही इतकं घाबरले आहात होय? भीतीनं कापरं भरलं होतं अर्जुनरावांना. मयू, नको ना गं हसू. मी जर खरंच तू आहेस असं समजून तिला नाही 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 असं म्हणून डोक्यावर हात मारून घेत तो म्हणाला, आज मी खूप मोठी माती खाल्ली असती. ती मात्र खूप हसत होती आणि म्हणाली, अहो नाही ना काही झालं, मग कशाला इतका विचार करत आहात? मला सांगता आणि तुम्हीच ओव्हर थिंकिंग करता होय. पण मला सांग, तुझी साडी तिनं कशी काय घातली? आणि तिने त्याला सगळं सांगितलं. लता म्हणाली, मी नाश्ता बनवते म्हणून मयुरी दारात रांगोळी काढायला गेली होती. दारातल्या रांगोळीत हिने सगळे रंग भरले असतील, पण अर्जुनरावांच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला होता. आणि मयुरी म्हणाली, बरं चला आता नाश्ता करून निघूया. तुम्हाला पुन्हा फॅक्टरी जावं लागणार ना? आणि तो तिला मिठीत घेत म्हणाला, थांब अशीच जरा वेळ. कारण त्याचं हृदय जाग्यावर नव्हतं. ते नॉर्मल होईपर्यंत त्यानं तिला सोडलंच नाही. आणि तो तिला म्हणाला, मयू आता किती छान वाटतंय बघ बरं. त्याचं हृदय आता नॉर्मल झालं होतं. आणि तो म्हणाला, यापुढे रोज तो आपल्या बेडरूममध्येच मला ही जादूची झप्पी देत जा. म्हणजे मग बाहेर टेन्शनच नाही, कळलं? रोज सगळ्यांची खोड काढणारे आणि खोड मोडणाऱ्या अर्जुनरावांचीच बायकोला कुठेही वेळ काळ न पाहता मिठी मारायची खोड आज चांगलीच मोडली होती. आणि आता सॉरी बेडरूम मॅनर्स पाळायला शिकणार होती. त्यात त्याचा तरी काय दोष होता म्हणा. घरात फक्त दोघेच राजा राणी. लहान कोणी नाही, नवळीलधारं माणूस कोणी नाही. लाज वाटायची, संकोच करायचं काही कारणच नव्हतं. इतक्या वर्षांची सवय होती ती. आणि माणूस सवयीचा गुलाम असतो, त्याची सवय जाता जात नाही. आणि यापुढे बेडरूममध्येच मिठी मारायची असं तो म्हणाला आणि ती बरं म्हणून हसली. आणि दोघेही डायनिंग टेबलवर आले. का रे अर्जुन, बरं आहेस ना आता? आणि अर्जुन थोडंसं हसून हो म्हणाला. हो बरं आहे आता, असं म्हणून त्यानं फळ घेतलं आणि नेहमीप्रमाणे कट करून तो एक घास आणि मयुरी एक घास असं खाऊ लागला. आता लता सचिनकडे बघत होती. आणि मयुरीची सोनोग्राफी झाली. बाळाची वाढ छान होती. अजून हातपायही न फुटलेला तो कोवळा जीव तिच्या पोटात वळवळ करत होता. हे तिनं पाहिलं आणि खूप भारावून गेली ती. तिच्या अर्जुनरावांचा अंश आपल्या आत वाढतोय यामुळे ती खूप खुश होती. तो बाहेरच थांबला होता. त्याला हे बाळाची हालचाल पाहायची होती. त्याला वाटलं असतं तर तो आत जाऊ शकला असता, पण त्याला ते पिल्लू तिच्या नजरेत पाहायचं होतं. आणि बाळापेक्षाही स्वारींचं जास्त प्रेम बायकोवर होतं. ते नसतं तरी त्याला जास्त फरक पडला नसता. आणि त्यानं तिला हॉटेलमध्ये नेलं. ऑर्डर दिली आणि आवर्जून सांगितलं, ताटात लिंबू नको. आता दोघेही लिंबू खात नव्हते. त्याला तर आवडतच नव्हतं. आणि आता ज्युनियर अर्जुनराव लिंबू खात नाहीत म्हणून ती खात नव्हती. दोघांनी छान जेवण केलं. नेहमीप्रमाणेच त्याच्या ताटातलं जे तिला आवडतं ते तिनं घेऊन खाल्लं आणि जे तिला नको होतं ते त्यानं खाल्लं. आणि स्वीट म्हणून त्याने रसगुल्ले मागवले. आणि थंडी जास्त पडली होती म्हणून तिला त्याच्यासाठी आणखीन एक स्वेटर घ्यायचा होता. त्याला न विचारताच ती एका दुकानात शिरली. त्याला तर फार उशीर होत होता, पण तरी तो काहीही बोलला नाही. आणि ती त्या दुकानात काहीही पसंत न पडल्यामुळे दुसऱ्या दुकानात शिरली. आणि अर्जुन मनात म्हणाला, येताना ना हिला एक कासरा बांधून आणायला पाहिजे होतं. म्हणजे कुठल्याही दुकानात शिरायला लागली की लगेच कासरा धरून ओढायचा, म्हणजे कुठे शिरायची नाही. आता 2-3 दुकानं फिरल्यावर तिला एक स्वेटर पसंत पडला. तिची लवकर पसंती होतच नव्हती आणि इथे पसंत पडलं, पण त्या दुकानदारासोबत पैशासाठी घासाघीस करत बसली. अगं मयू, काय बसतेस एवढं 4 रुपयांकडे बघत? अर्जुन त्याला उशीर होत होता म्हणून म्हणाला. तुम्ही गप्पा बसा हो, तुम्हाला काय कळतं यातलं? पैसे काय झाडाला लागतात का? असाच स्वेटर आपल्या गल्लीतल्या एका बाईने आणला होता. मी पाहिला आहे आणि त्याची किंमत कमी होती. हे जास्त कसे सांगतात? ती अर्जुनला अशी दुकानात ओरडली. आता ती दुसरे स्वेटर बघण्यात मग्न होती आणि तो दुकानदार गालातल्या गालात हसायला लागला. आणि अर्जुन दात ओठ खाऊन त्याला म्हणाला, हसतोस काय दात दाखवून? तुझं लग्न झालंय का? नाही, तो म्हणाला. म्हणूनच इतका हसतोयस बत्तीशी दाखवून?
लग्न झाल्यावर सगळं हसू संपून जातं. कैदी होतो आपण, कैदी, आणि बायका जेलर. आणि तो मुलगा आणखीनच हसून म्हणाला, मग साहेब, एवढं माहीत होतं तर तुम्ही का लग्न केलं? आणि अर्जुन म्हणाला, जिरवून घ्यायला. हौस रे लग्नाची, पक्की जिरली बघ. पण तू अजिबात लग्न करू नकोस हां, ऐक माझं. आणि तो अजूनच हसायला लागला. आणि मयुरी म्हणाली, हो, इथे खूपच महाग आहेत स्वेटर, चला आता आपण दुसरीकडे बघूया. आणि अर्जुनने कपाळावर हात मारला आणि ती दुकानाबाहेर गेलीसुद्धा. आणि अर्जुन त्या दुकानदाराला हळूच म्हणाला, हे स्वेटर इथेच वर राहू दे, तिला खरंच आवडलेत. आणि तुम्हाला आवडले का? तो माणूस म्हणाला, लग्न झाल्यावर आपल्या आवडीनिवडी सांगायच्या नसतात, लक्षात ठेव, असं अर्जुन त्याला म्हणाला. आणि हे बघ, तुझा जो काही रेट असेल तो मी तुला गुपचूप देईन, पण ती जेवढ्याला म्हणेल तेवढ्यालाच तिला दे, म्हणजे मला लवकर घरी जाता येईल. आणि ती आणखीन 2-4 दुकानं फिरून इथेच येते की नाही बघ. आणि झालंही तसंच. 2-3 दुकानं फिरली आणि मयुराणी पुन्हा त्याच दुकानात आली. आणि आपल्या बायकोला बरोबर ओळखणाऱ्या अर्जुनरावांनी त्या मुलाकडे पाहून डोळे उडवले. मयुरीला आता तिला हव्या त्या किमतीचा स्वेटर मिळाला म्हणून ती खूप खुश होती. बघा, म्हणाले ना, तुम्हाला एकदम आपण का दुकानाबाहेर गेलो की गुपचूप देतात होते. गिऱ्हाईक असं सोडत नाहीत. आपल्याला हव्या त्या किमतीला दिला की नाही, लगेच त्यांचं ऐकायचं नसतं. अर्जुन गालात हसत त्याच्या भोळ्या भाबड्या बायकोची शॉपिंग फिलॉसॉफी ऐकत होता. आणि मयुरी म्हणाली, आपल्या मनासारखी वस्तू मिळेपर्यंत आणि म्हणावी त्या किमतीला मिळेपर्यंत 4 दुकाने फिरायची असतात. नंतर मग आपल्याला पश्चाताप होत नाही की उगीच जास्त पैसे दिले म्हणून. पण मयू, खरंच एखादी वस्तू ब्रँडेड असते, तिची किंमत कमी नाही करता येत. का नाही करता येत? येते करता, ती म्हणाली. बरं, तू तुझी आणि माझी किंमत कर बरं. हे काय आता नवीन? आपण माणसं आहोत, वस्तू नाही. हो, पण अगं तू माझ्यासाठी एक ब्रँडच आहेत आणि मी पण आहे ना तुझ्यासाठी एक खास ब्रँड. आणि मयुरी म्हणाली, हो मग, तुम्ही तर माझे रॉयल ब्रँड आहात. आणि तुम्ही ना, कशावरून काय बोलाल काही सांगता येत नाही बघा तुमचं. आता त्याने तिच्यासाठी गजरा घेतला आणि पुन्हा दोघे घरी निघाले. गाडीतून छान हवा येत होती आणि तो म्हणाला, मयू. आणि तिने ओळखलं अर्जुनरावांना काय पाहिजे ते. आणि तिनं गाणं म्हणायला सुरुवात केली. दिल दीवाना बिन सजना के माने ना, ये पगला है समझाने से समझे ना. आणि मयुरीचा मंत्रमुग्ध करणारा गोड आवाज ऐकून अर्जुन भारावून गेला.